मग मनापासून आनंदाने त्यांना जे करायचं ते करू देत. आणि काही झालंच तर आपण आहोत ना सगळे. जे काही आहे आपण फेस करू. अरे पण मुद्दामून आगीत उडी मारायची का? माहितीये ना आपण जळणार आहोत. आई, तू कधीपासून भविष्य, पत्रिका, मुहूर्त या सगळ्यांवर एवढा विश्वास ठेवायला लागलीस? काय? आपल्या ऑफिसमध्ये कुठल्याही कामात आपण कधी मुहूर्त पाहिलाय का? बरं ठीक आहे, आपण अजून कोणाला तरी विचारू. आणि उपाय असतीलच ना. जे काही इल इफेक्ट असतील ते आपण मिनिमाइज करायचा प्रयत्न करू. तेवढं तरी करू शकतो आपण. बरोबर ना गुरुजी? उपाय असतीलच ना. सांगा मला, आम्ही तयार आहोत करायला. आई, माझं गट फिलिंग सांगतंय की गौतम आणि आसावरी या सिच्युएशन मधून सुद्धा व्यवस्थित बाहेर पडतील. अगं शेवटी माणूस महत्वाचा आहे. भविष्यात काय होईल या टेन्शन मध्ये आपण वर्तमान बिघडवायचं आहे का? काय अर्थ आहे याला? नाही, आता बस झालं. उगाच विषय ताणायला नको. आपण यांची एंगेजमेंट ठरवूया प्लीज. आणि आता यावर चर्चा नकोय मला, प्लीज. बस झालं. हो, मला जयचं म्हणणं अगदी पटतंय. अरे माझ्या लग्नाच्या वेळेला कुठे कुठली पत्रिका जुळवली होती? तरी इतके वर्ष संसार केला ना मी. ते काही नाही. जय म्हणतोय ते अगदी बरोबर आहे आणि जय म्हणतोय तसंच होणार. गुरुजी, मी तुमचा मान ठेवून तुम्हाला विनंती करतो. आपण आजच साखरपुड्याचा मुहूर्त काढूया. बाकी जे काय होईल ते मी बघेन. माझं काम आहे पत्रिका बघून जे दिसतंय ते तुम्हाला सांग. आता तुमचा विश्वास नसेल तर मी काय बोलणार ना. साखरपुड्याचा मुहूर्त म्हणाल तर पुढच्या महिन्याला 3 तारखा आहेत. 2, 16 आणि 29. आता तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे यातील एक तारीख ठरवू शकता. मी निघतो. काका, आता तुम्ही सांगा. तुम्ही म्हणाल त्या तारखेला आपण साखरपुडा करू. जय, तुम्हाला म्हणाला होतास तू माझ्या शब्दाबाहेर नाहीस म्हणून. आई, आत्ता काय महत्वाचं आहे तूच सांग. आणि मी तुझा शब्द मोडलाच नाहीये. मी उपाय सुचवतोय. तुला भीती वाटते ना, ती कमी करण्याचा प्रयत्न करतोय मी. ते सुद्धा माझंच काम आहे ना. प्लीज ट्रस्ट मी. काका, तुम्ही तारीख सांगा. नाही म्हणजे तुम्ही ठरवाल ती, असं काही हे नाहीये. म्हणजे तेजस्विनी ताई, तुम्ही आता काय विचारताय? जयलाच विचारा. त्यांनी ठरवलं ना सगळं. एक लक्षात ठेव फक्त, माझी 8 लक्षात आहे ना तुझ्या. आधी तुझं लग्न झालं पाहिजे आणि मग गौतमचं होईल. काळजी वाटते मला दोघांची. बिंदू, सगळ्यांना पेढे वाट ग. आता सगळं ठरल्यातच जमा आहे. तर मग आसावरी, गौतम, चला आपल्या घराच्या देवघरात जाऊन देवाचे आशीर्वाद घेऊ. चला ये. माझ्या आणि गौतमच्या मध्ये ही भिकारडी आसावरी नाही तर हा जय आहे. आसावरी, हे आपलं देवघर. देवाचे आशीर्वाद घ्या आणि त्याला सांगा म्हणावं आता लवकर आमचा साखरपुडा आणि लग्न होऊन जाऊ दे. हो 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 आजी, पण आधी तुला नमस्कार करतो.
सुखीरा बाळांना. माझा आशीर्वाद तर कायम तुमच्या पाठीशी आहेच रे. घ्या. मामा मी पार्किंग मध्ये आहे. आजी आम्ही येतो. हो. तुम्ही नेहमीच मदतीसाठी धावून येता. त्यासाठी तुमचे कसे आणि किती आभार मानू मला खरंच कळत नाहीये. पण थँक्यू सो मच. असावरी प्लीज आभार मानू नकोस. उलट मलाच जास्त आनंद होतोय की तू या घरची सून होणार आहेस. आणि हो, जसा मी गौतमचा मोठा भाऊ आहे ना, तसाच तुझाही मोठा भाऊ समज. आणि कधीही काहीही लागलं तरी कसलाही संकोच न ठेवता सांगायचं. हे घर आता तुझंही असणार आहे. जय, आज तुम्ही नसता तर हे लग्न मोडलं असतं. हे लग्न नाही मोडणार. मी शब्द दिलाय तुम्हाला. नाही, ते ठीक आहे, पण तुम्हाला तुमच्या आईनं घातलेली अट त्याचं काय? तुम्हालाच काहीतरी करायला लागणार ना, नाही तर पुढे काही होणारच नाही. सगळं जिथं आहे तिथेच राहणार. चला. हो. इथं एक मिनिट थांबा. साक्षी, आता तिन्ही कुटुंब एकत्र आलेत ना, सगळं सुरळीत होतंय ना. मग तुम्ही मुलं काय ते मोबाईलवर काय ते ग्रुप वगैरे बनवता ना? फॅमिली ग्रुप. हा, तेच ते. मग ते एक बनव ना आणि त्याला मस्तपैकी एक नाव दे. हा, काय बरे नाव, काय सुचव ना. मी सांगते. हा, बोल. खानोलकर, परब, नाईक, खबरना ग्रुप. अरे वा, मस्त. साक्षी, असा हा ग्रुप बनवून टाक आणि सगळ्यांना ऍड करून घे. हो बनवते सगळ्यांना ऍड करते. येते. हो. हा, बाय. व्हॉट्सअप मला येत नाही वापरायला.